आणि आता आपण जाणार आहोत एका रेडिओ स्टेशन मध्ये, जिथे एका माणसाची चालली आहे मुलाखत. बघूया तो माणूस कोण आहे आणि रेडिओ जॉकी कोण आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी मंगेश देसाई आणि भार्गवी शिरमुले. आली रे बनानाची साली रे. आली रे बनानाची साली रे. चल मेरे संग संग नए नए गानों के संग हो जा रंगीला रे. रंग रंग रंगीला रे. Good morning Mumbai and you are listening to your favorite radio station Banana FM. केळ्यानं होता आहे रे आधी केळेची पाहिजे. आणि मी आहे तुमची लाडकी आरजे साली. साली आली अर्धी मुंबई पागल झाली. आणि आज आपल्या बरोबर स्टुडिओत आहेत हिंद केसरी पुढारी मुंबई सामना जिंकलेले, ज्यांना बघितल्यानंतर प्रश्न पडतो की यांच्याशी कशी कुस्ती खेळायची, असे सनिये बजरंग नाना. वेलकम नाना. बजरंगाची कमाल हमाल दे धमाल. अरे बजरंगाची कमाल हमाल दे धमाल. अरे हमाल धमाल हमाल धमाल हमाल धमाल हमाल धमाल धमाल धमाल. शांत राहा. नानाचं आपल्या स्टुडिओत स्वागत झालंय, त्यासाठी ऐकूया वेलकम सॉन्ग तुझ्या नानाची टांग 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 टांग. हो बाई, कुठलं गाणं लावतं हे? नानाची टांग. कसं वाटलं? नानाची टांग. हो, हे गाणं माझ्या आवडीचं नाहीये बाई. अहो पण हे वेलकम सॉन्ग आहे. अरे काय कमाल आहे, कसल्या रिसेप्शनीत ठेवल्या स्टुडिओ मध्ये. एक्सक्यूज मी आरजे. अरे तुम्ही कसे असणार? अरे मी असणार का? रमाकांत जगदाळे माझं नाव आहे. आरजे. तसं आरजे नाही, आरजे म्हणजे मी रेडिओ जॉकी. आलं लक्षात आलं. आरजे म्हणजे दोन वाक्यांच्या मध्ये फारजे बोलतात ते आरजे. बरं बसायचं कुठं? बसायचं नाही, उभं राहून आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हे काय माईक आहे. हा हा. आता ह ब फ य र च ल व क ळ त फ हे माईक समोर बोलायचं नाही. अरे मग बाराखडी मध्ये काय राहिलं आता? नाही म्हणजे बोला, पण इकडे तिकडे बघून बोला. कारण काय म्हणले? ब्लो आला तर बोलता येणार नाही आणि पुन्हा रेकॉर्ड होणार नाही. बरं. ओके, आता आपण पुन्हा येतोय आपल्या पुढच्या गाण्याकडे आणि ऐकूया नानांचं फेवरेट सॉन्ग ऑन बनाना FM. नाना ऑन बनाना. तुमचं फेवरेट गाणं सांगा नाना. तुम्हाला सांगतो बरं का, म्हणजे जेव्हा का मी 50 किलोची कुस्ती हाणली होती, तेव्हा काय झालं का मधुमती नावाचा सिनेमा फार हिट होता आणि त्याच्यामध्ये एक गाणं होतं दिल धडक धडक. ओके, नानांचं फेवरेट गाणं आपल्याला कळलंय. धक धक करने लगा. जशी माधुरी दीक्षित लोकांना आवडायची, नाना नाही आवडायची. आता ऐकत आहोत आपण धकधक करने लगा. बनाना नाना. केळ्यानं होता आहे रे आधी केळेची पाहिजे. हे काय बोलले तुम्ही आता? केळ्यानं होता आहे रे आधी केळेची पाहिजे. लिस्नर ही आहे की नाही आपली पंचलाईन. केळ्यानी होता आधी केळ्याची पाहिजे. तुम्ही केळे बाई का? नाना माझं नाव विसरलेत. माझं नाव आहे साली. केळ्याची साली. नाही पण नाव एकदम योग्य आहे. म्हणजे कार्यक्रम जर फसला, कार्यक्रमाचा दर्जा खराब झाला तर म्हणायला आपण मोकळे. कार्यक्रमाचा दर्जा सालीवरून घसरला. नाना खूप जोक मारतात. आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. आता मला सांगा तुमचं नाव नाना कसं पडलं? नाना लिस्नरना ऐकायचंय नाना. म्हणजे कसं झालं ना, म्हणजे जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा प्रत्येक गोष्टीला नाना खूप मस्ती करायचे आणि खूप खोडकर होते म्हणून त्याचं नाव नाना ठेवलं. त्यांचं लहानपणीचं गाणं ऐकूया. नाना लवकर सांगा, लिस्नरना ऐकायचं. तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रभात फेरी निघायची का नाही, प्रभात फेरी निघाली की गाणं लागायचं नन्ना मुन्ना. ओके, नानांचं लाडकं गाणं मुन्नी बदनाम हुई नाना के साथ. ऐकूया ऑन बनाना विथ नाना. अरे बाई काय चाललंय? मुन्नी बदनाम कुठं? माझं आवडीचं गाणं तुमच्या इथे. एक मिनिट, ही माझ्या लिस्ट मधली गाणी आहेत, मी तीच लावणार. ती काल तुम्हाला मेल केली होती ना? कसली मेल? ती मेल मला मेलाला वाचता येत नाही ती. नाना मला सांगा, आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मग तुम्ही काय करता? तुम्ही कुठे राहता? म्हणजे मग तुम्ही दिवसभर काय करायचा? तुमच्यावर प्रभाव कोणाचा आहे? तुमचे वडील काय करायचे? बोलू का? बोला. नानांचे वडील काय करायचे? लिस्नर ऐकायला उत्सुक आहे. सांगू म्हणजे तुम्हाला सांगतो, माझे वडील का नाही एकदम देव माणूस बरं का. ओके, म्हणजे बीडी. ओके, नानांच्या वडिलांचं गाणं त्यांनी उत्तरात दिलंय, बीडी जल्लाईले. ऐकत रहा नाना ऑन बनाना. अरे काय लावलं
आहे तुम्ही? माझे वडील हबप्पा होते. हो ब्लो येतोय ब्लो. त्या मारी बुलो बुलो म्हणे. माझे वडील हबप्पा होते. हबप्पा हरिभक्त पारायण. ते वारकरी होते. असली गाणी आवडणार होय त्यांना. अहो आता तुमचे वडील इथे कोणाला माहितीये? बीडी दुनियेला माहितीये ना. आणि बाई बाई तुम्ही काय म्हणले होते? तुमची प्रदीर्घ मुलाखत घेणार. 4 तास मुलाखत चालणार. अहो 3 तास गाणी, अर्धा तास ऍड, 15 मिनिटं बातम्या आणि उरलेल्या 15 मिनिटात तुमचा इंटरव्ह्यू. कळलं? हा. आणि आता एक लक्षात घ्या, तुमच्यावर खूप संशोधन करून मी 2 प्रश्न काढलेत. कुठला विचारू, पहिला का दुसरा? नाही दुसरा पहिला समजून विचारा. नाही तर पहिला दुसरा समजून विचारा. एक काम करा ना, दोन्ही एकत्र विचारा. ओके. नानांच्या या पुढच्या उत्तरानं मला कळलं त्यांचं लाडकं गाणं. 1 2 3 4 5 6 7. नाना. हॅलो मुंबई, गुड मॉर्निंग मुंबई. तुम्ही ऐकताय तुमच्या आवडत्या नानाला. आणि आता आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत आरजे सालीचा. आरजे साली, तू बनानावर कधी आली? सांग. मला भक्ती 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 भक्ती. तर आता आपण आरजे सालीचं आवडतं भक्तिगीत ऐकूया. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला. आणि आता दुसरा प्रश्न, आरजे साली तू आरजे कशी झाली? मला काहीतरी कशी झाली? कशी झाली? किती बडबड करताय तुम्ही? बडबड. तर आरजे सालीचं आवडतं बडबडगीत ऐकूया. सांग भोला ना. तिसरा प्रश्न, आरजे साली तुझे वडील काय करतात? अहो माझे बाबा. ते तुझेच बाबा? माझे वडील इंजिनियर. तर आता आपण यांच्या वडिलांच्या आवडीचं म्हणजे यांच्या व्यवसायात असलेलं गाणं ऐकूया. ऐरणीच्या सुता तुला थिणगी थिणगी वाहू दे. अहो काय केलं? जी नोकरी घालवली तुम्ही. आता हाला फोन. हॅलो. हो मी काय ते पैलवान येतो. हो घ्या, माझी नोकरी गेली. हॅलो स्टेशन मास्टर. बोला. असं होय? बरं ठीक आहे. हरकत नाही. जरा मोबाईल धरा. गेली माझी नोकरी. पण त्यांना आरजे जाम आवडला. हा आरजे मला म्हणजे नवीन शो सुरू करता का? काय? नाना घाली धिंगाणा. बनाना. नाना घाली धिंगाणा इन बनाना इज राईट. अगदी तसाच ऍक्ट होता. धमाल होता. आणि भार्गवी तू इतकं सुंदर आणि अप्रतिम ते आरजेस ज्या पद्धतीने मुलाखत घेतात ते दाखवलंस. मस्त फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई, खूप मजा आली. भार्गवी, अगं काय स्पीड होता तुझा. म्हणजे ते असेच बोलतात सगळे आरजेस, पण काय अप्रतिम स्पीड लावला होता. या इकडे. आणि आपल्याकडे आज पाहुणे सुद्धा आलेले आहेत. विचारूयात अवधूत गुप्तेंना हा परफॉर्मन्स कसा वाटला. क्या बात आहे यार भार्गवी. म्हणजे मी तुला उत्कृष्ट नाचताना बघितलेलं होतं, पण तू एवढं सॉलिड कॉमेडी करतेस ना, मला कमाल वाटते यार. आणि तुम्ही पण काय, क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. टू गुड. आणि परीक्षकांचं काय मत आहे? किती गुण देणार आहेत ते? 10 पैकी 10. वा. उद्या एलिमिनेशन असणार आहे, त्यामुळे रेणुकाताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. निर्मितीताई, तुम्ही किती देणार? मी देणार 10. आणि आता बसायचंय सिंहासनावर. जोरदार टाळ्या.